कानातले ठेवून खूप असे पडतात. ह्याची जी खासियत आहे ना ती आहे की हे बघा असं ज्वेलरी ऑर्गनायझेशन आहे. सो ऑर्गनायझेशन काय म्हणते, ज्वेलरी ऑर्गनायझर तुमच्या गळ्यातले वगैरे असे लावून ठेवू शकतात, सुंदर दिसतं. सो मला हा प्रोडक्ट सगळ्यात जास्त आवडलेला आहे आणि क्यूट वाटलेला आहे. सो आय एम गोइंग. नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम टू द अनदर व्लॉग. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही ज्वेलरी ऑर्गनायझर्स. सो हा व्लॉग थोडा मोठा नसावा म्हणून मी ह्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. सो वेलकम टू द फर्स्ट पार्ट ऑफ द ज्वेलरी ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लहान आणि खूप क्यूट असे ज्वेलरी ऑर्गनायझर्स दाखवणार आहे. सो आपण सरळ वळूया आपल्या व्लॉगकडे. फर्स्ट जो प्रोडक्ट आहे ना आपल्या ह्या व्लॉगचा, हा असा छोटूसा एक शेल पॅटर्नमध्ये ज्वेलरी ऑर्गनायझर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही असे ज्वेलरी ठेवू शकतात. आता माझ्याकडे इथे काय आहे नाही, सो मी 1 मिनटं म्हणजे असे कानातलेच तुम्हाला ज्यामुळे ठेवून दाखवते. सो ह्याच्यामध्ये तुम्ही असे लिटरली खूप असा थोडासा एक हे आहे, तुम्ही ह्याचे कानातले ठेवून खूप असे पडतात. तुम्ही तुमची असे ज्वेलरी किंवा गळ्यातलं वगैरे काही तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या वॅनिटी टेबलवरती ह्याला ठेवू शकतात आणि हा दिसायला खूप सुंदर दिसतो. ह्याच्यामध्ये काही नाही ठेवलं आणि किंवा शोसाठी जरी हा ठेवला तरी हा खूप सुंदर दिसतो आणि हा खूप अफोर्डेबलसुद्धा आहे. बाय द वे सगळ्या प्रोडक्टची प्राईस मी ते वरती पॉपअप करेन मी आता ह्याच्यामध्ये, बिकॉज अगेन माझ्या थोड्याशा प्रायसिंगमध्ये काहीतरी मला कन्फ्युजन झालेलं, सो म्हणून मी ते प्रायसिंग आता सांगत नाही आहे. मग मी ह्याची प्रायसिंग जी आहे ती ते वरती पॉपअप करेन. सो तुम्ही आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक ॲज युजल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तर तुम्ही चेक करायला विसरू नका. तर चला आता आपण बघूया आपलं नेक्स्ट प्रोडक्ट. सो गाईज आता आपले नेक्स्ट प्रोडक्ट आहेत ते मी हे असं स्टँड मागवलं होते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर याला बघतील, हा एक फर्स्ट राऊंडमध्ये आहे. अशी बाजूनी पूर्ण असं गोल लाईक मस्त बबलसारखी डिझाईन केलेली आहे आणि हा खूप क्यूट आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला हा असं आतमध्ये थोडी स्पेस आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची ज्वेलरी ठेवू शकतात आणि ह्याला तुम्ही कुठेही ठेवू शकतात. आणि हा जो ट्रे आहे तुम्ही अगेन हा पण तुम्ही खूप बघितला असेल, इंस्टाग्रामवरचं ट्रेंडिंग होत आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इनफ स्पेस आहे. सो तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या गळ्यातले वगैरे असे लावून ठेवू शकतात किंवा तुम्हाला जर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कॅन्डल्स पण ठेवू शकतात. सो या हे असे आणि खूप अफोर्डेबल आहेत. बाय द वे ह्याच्यामध्ये मी 3 मागवले होते. एक माझ्याकडे हे 2 आहेत शेप आणि माझ्याकडे हार्ट शेपचा मागवला होता, बट तो अनफॉर्च्युनेटली मला कुठे मिळत नाही आहे, कुठेतरी माझ्याकडून हरवला आहे. सो या पण हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप अफोर्डेबल आहे. सगळ्या प्रोडक्टची प्राईस मी इथे वरती पॉपअप करेन. सो तुम्हाला जर ह्याच्यामधलं कुठलाही प्रोडक्ट आवडला असेल तर चेक करायला विसरू नका. चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे ना ह्या व्लॉगचा, तो माझा पर्सनल फेवरेट आहे आणि मी याला स्वतःला ठेवूनच घेणार आहे. हे बघा, हे ना असं एकदम पिंटरेस्ट एकदम असं बोमध्ये आहे ना असं ज्वेलरी ऑर्गनायझेशन आहे. सो ह्याच्या ऑर्गनायझेशन काय म्हणते, ज्वेलरी ऑर्गनायझर आहे. सो ह्याच्यामध्ये असं आतमध्ये तुम्हाला एक स्पेस आहे वाटीसारखं की तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचं सगळं ठेवू शकतात आणि हा खूप 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 क्यूट आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही नसेल जरी ठेवायचं ना तरी तुम्ही तुमच्या टेबलावर जर ती याला ठेवलात ना तरी पण एक खूप सुंदर दिसतं. सो मला हा प्रोडक्ट सगळ्यात जास्त आवडलेला आहे आणि क्यूट वाटलेला आहे. सो आय एम डेफिनेटली गोइंग टू कीप दिस प्रोडक्ट. आणि हा प्रोडक्ट आय थिंक थोडंसं एक्सपेन्सिव्ह साईडला असेल, पण हा चांगला आहे. आणि बाय द वे हा आहे ना सगळं असं प्लास्टिकमध्ये आहे. सो अगेन हा कुठे पडला तर त्याची तुटण्याची भीती पण नसणार आहे. सो या दिस इज ऑफ अ गुड क्वालिटी. आपला जो आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो अगेन एक छोटासा खूप क्यूट असा प्रोडक्ट आहे पिंक कलरमध्ये. सो तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे असं बो आहे, बो डिझाईनचा एकदम व्हेरी प्रिटी. हा खूप सुंदर दिसतो. ह्याच्यामध्ये तुम्ही आधी माझ्या ठेवायला काही नाही आहे. सो तुम्ही आता ह्याच्यामध्ये हा जातो आहे का असे तुमचे कंगवे किंवा तुमचे पेन्सिल्स वगैरे जे असतात, लिप लायनर्स वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये काही ठेवू शकतात. हा असं एवढा ह्याच्यामध्ये स्पेस आहे अँड हा खूप सुंदर दिसत होता. मी याचा ना व्हिडिओ इथे कुठेतरी हवा असलं तर तुम्हाला प्ले करेन, सो तुम्हाला समजेल की हा ॲक्च्युली कसा दिसतो. आणि हा पण मला खूप क्यूट वाटलेला आहे आणि खूप आवडलेला आहे. आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. जो आता आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो आहे आपला शेवटचा प्रोडक्ट या हॉलमधला. आणि बाय द वे ह्याला तर मी पार्ट 2 मध्ये टाकणार होती, पण हा म्हटलं थोडा छोटा आहे तर आपण ह्याला ह्याच ब्लॉगमध्ये टाकूया. सो हा आहे तो असा एक प्रोडक्ट. ह्याच्यामध्ये तुम्हाला असे 4 कंपार्टमेंट मिळतात तुमचं सामान ठेवायला आणि एक मध्ये मोठा कंपार्टमेंट आहे. सो तुम्ही ह्याच्यामध्ये ह्याला असं तुमचे पेन्सिल्स वगैरे सगळे ठेवू शकतात आणि बाकी ते तुम्ही तुमचे परफ्यूम्स ऑर वॉट एव्हर यू वॉन्ट. सो आणि बाय द वे ह्याची जी खासियत आहे ना ती आहे की हे बघा, हे बघा, हे ना असं फुल 360 डिग्री रोटेटिंग आहे. सो तुम्ही याला जस्ट हे आणि हे चांगले स्टेबल पण आहे. ते चांगले मतलब टेबलावरती एकदम स्टेबल राहतात. सो जेव्हा हे असं फिक्स राहतं तर तुम्ही हे हलवलं तरी ते पूर्ण नाही, पूर्ण ते असं पूर्ण हे पूर्ण तो ऑर्गनायझर नाही हलत. सो दिस इज व्हेरी क्यूट.
हा मला आवडलेला आहे आणि हा खूप अफोर्डेबल होता. ह्याची प्राईस मला आता आठवत नाही, मी इथे वरती पॉपअप करेन, पण हा खूप मला आवडला आणि ह्याला तर मी नक्की डेफिनेटली ठेवणार आहे. सो चला आता आपण बोलूया आपल्या आउटरोकडे. हे गर्ल्स, दिस वॉज द पार्ट 1 ऑफ अवर ज्वेलरी ऑर्गनायझर्स. हे खूप स्मॉल आणि असे एकदम मिनिमल टाईप्स असे ज्वेलरी ऑर्गनायझर्स होते. पार्ट 2 पण बघायला विसरू नका, बिकॉज त्याच्यामध्ये मी असे मोठे ज्वेलरी ऑर्गनायझर्स ठेवणार आहे जे तुम्हाला खूप जास्त युजफुल असणार आहे, स्पेशली फॉर वुमेनसाठीच आहेत. आणि या एवढं सांगेन की आय होप तुम्हाला हा ब्लॉग पण आवडला असेल आणि वाट बघा पुढच्या पार्ट 2साठी. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ, आणि लवकरच भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सो गाईज, तोपर्यंत स्टे क्युरियस, स्टे क्युरियस, स्टे ट्यून, टेक केअर, बाय.